नमस्कार. विद्यार्जन ट्युटोरियल्समध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आता 2-3 दिवसांनी संस्कृतचा पेपर असणार आहे आपला SSC बोर्डाचा. 80 मार्काचा पेपर आहे. काही अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की ज्या आपण केल्या तर आपल्याला तिथे पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. सुगम संस्कृत आहे, व्याकरणाचा काही भाग आहे की जो 100% येतो म्हणजे येतोच. तर त्याची थोडीशी आपण आज आता रिव्हिजन करूयात. चला, पहिला विभाग असतो आपला सुगम संस्कृतम. हा जवळजवळ हा विभाग असतो 8 मार्काचा. 8 मार्क खूप झाले. 8 मार्क असं जरी वाटत असेल तरीही एक एक छोटीशी शुद्ध लेखनाची चूक सुद्धा आपल्या इथे मार्क जाऊ शकतात. आपल्याला प्रश्न पहिला असतो, चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. तिथे आपल्याला असतं 5-4. म्हणजे काय तर 5 दिलेले असतात आपल्याला, त्याच्यापैकी आपल्याला 4 अटेम्प्ट करायचे असतात. आता 5 कोणकोणते असतात त्याच्यामध्ये? वस्तुनी, त्याच्यानंतर आपल्याकडे रुचय आहे, क्रिया आहेत, पदार्थ आहेत, वस्त्राणी आहेत. ह्या सगळ्या प्रकारामधून एक प्रश्न आपल्याला किंवा एक चित्र आपल्याला दिलं जातं आणि त्या चित्राचं अचूक नाव लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. मग इथे 5-4 आहेत, मग आपण 4च सोडवायचे का? नाही. जर आपल्याला 5ही येत असतील तर आपण 5ही सोडवले तरी चालणार आहे. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की 1, 2, 3, 4, 5 असे एकाखाली एक ह्याची उत्तरं लिहायची आहेत, जी समोरासमोर लिहायची नाहीयेत. एक लिहिलं, एक ओळ सोडा, दुसरं लिहा, परत एक ओळ सोडा, तिसरं लिहा, परत एक ओळ सोडा, चौथं लिहा, एक ओळ सोडा, परत 5वं लिहा. असं जर तुम्ही करत गेला तर दिसायला पण ते खूप व्यवस्थित दिसतं. आणि शुद्ध लेखनाच्या चुका, याच्यामध्ये कोणतीही शुद्ध लेखनाची चूक जर झाली तर आपला अर्धा मार्क इथे 100% कापला जातो. आता जर समजा योजिनी हा शब्द जर मला लिहायचा असेल तर त्या ज ची वेलांटी ही ऱ्हस्व आली पाहिजे आणि न ची वेलांटी ही दीर्घ. जर तुम्ही इथे योजिनी असं लिहिलं तर हे चुकीचं आहे. मग त्यासाठी आपल्याला तो शब्द व्यवस्थित आणि अचूक लिहिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर शक्यतो चूक कुठे अजून एक होते, मूल्यांक. हा मूल्यांक लिहिताना काळजी घ्यायची की आपण तो व्यवस्थितच लिहितोय ना. क ख ग घ ङ मधला जो ङ हा अनुनासिक आहे, त्या अनुनासिकाच्या खाली क हे अक्षर आलेलं आहे. तो लिहिताना आपण लिहायचा आहे मूल्यांक. अशाच पद्धतीने तो लिहिला गेला पाहिजे. जर इथे तुमचा शुद्ध लेखनातली जर तुमची इथे चूक झाली तर इथे 100% आपले मार्क कापले जातात. त्यामुळे अशा ज्या काही बारीक बारीक गोष्टी आहेत, वेलांटी, संचिकामध्ये पण लिहिताना इथे अनुस्वार देऊन लिहिणं चालणार नाहीये. त्यासाठी आपल्याला य या अनुनासिकाचा वापर करायचा आहे. मग तो लिहिताना आपण कसा लिहिणार आहोत? संचिका. तिथे पण वेलांटी ऱ्हस्व आली पाहिजे. अनुस्वार न देता यचा तिथे वापर करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर रंध्रिका, इथे र वरती पण अनुस्वार न देता न अर्धा करू ध आणि त्याला ऱ्हस्व वेलांटी आणि रकार, तो झाला रंध्रिका. पिहित पत्रम, अजून एक शुद्ध लेखनाची चूक कुठे होऊ शकते? पिहित पत्रम हिची वेलांटी चुकू शकते. किंवा पत्रम म हलंत्य न करता त्र वरती अनुस्वार येऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी इथे टाळायच्या आहेत. व्यवस्थित चित्रपदकोशाचा अभ्यास करायचा आहे. 1, 2 ते 3 वेळा लिखाणाची प्रॅक्टिस करायची आहे. आपण जून माझ्या मते एप्रिल पासून आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतोय. त्यामुळे ह्या व्यवस्थित लिहिता आल्याच पाहिजेत. त्याच्यानंतर बघा, तंत्रीही.
स्मृतिशलाका, विद्युत कोश. आता अजून एक गडबड कुठे होते मुलांची, तर विद्युत. विद्युत आपण उच्चार करताना पण त्याचा उच्चार ऱ्हस्व उच्चार येतो, म्हणजे लहान उच्चार येतो. त्यामुळे इथे त हा हलंत्य आलाच पाहिजे. आणि श श षटकोणाचा श, इथे शहामृगाचा श चालणार नाही. त्यामुळे हा शब्द लिहिताना काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे पाथेय पात्रम, वस्त्रसूचिः, अक्षरफलकम, दृश्यफलकम. पुढे आहे वस्त्राणी. आता हा जो सगळा झाला हा आहे उपयुक्त वस्तूनी. याच्यामधलं एक चित्र आपल्याला विचारलं जातं. त्याच्यानंतर वस्त्राणीमध्ये काय आहे, उरुकम. उरुकम म्हणजे काय, पूर्ण फुल पॅन्ट. अर्धोरुकम, अर्धोरुकम म्हणजे हाफ पॅन्ट. युतकम, युतकमचा अर्थ आहे शर्ट. पादस्यूतः म्हणजे सॉक्स. धौतवस्त्र म्हणजे धोतर. शाटिका, शाटिका म्हणजे साडी. रांकवम, रांकवमचा अर्थ होतो शाल, जी आपण पांघरतो ती. स्वेदकः, स्वेदकहचा अर्थ होतो स्वेटर. आता रांकवम, रांकवम पण लिहिताना मगाशी मी ज्याप्रमाणे सांगितलं, ङ चा काय करायचा आहे आपल्याला तिथे, इथे पण आपल्याला असा तो रांकवम असा आपल्याला काढणं किंवा असं लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे. वस्त्राणी पहिला झाला, आपण वस्तूनी पाहिला. हा दुसरा झाला वस्त्राणी. तिसरा आपल्याला प्रकार दिलेला आहे खाद्यपदार्थ. खाद्यपदार्थांमध्ये बघा किती चित्र आहेत, 4 आणि 4 8 चित्र आपल्याला दिलेली आहेत. 8 चित्रांपैकी एखादं चित्र आपल्याला 100% विचारलं जातं. रोटिका, शाकम, सूपह, अवलेहः. आता विद्यार्थ्यांची चूक काय होते, अवलेहः फक्त हच लिहिला जातो, पुढचं विसर्ग दिला जात नाही. त्याच्यामुळे उच्चार आणि लिखाण ह्या दोन्हींमध्ये आपल्याला साधर्म्य दाखवायचं आहे आणि ते व्यवस्थित लिखाण जर तिथे होणं अपेक्षित आहे. परपटम म्हणजे पापड. ओदनम म्हणजे भात. पायसम म्हणजे खीर. पुंडलिका म्हणजे जिलेबी. त्याच्यानंतरचं आहे आपल्याकडे दिलेलं आहे रुचयः. रुचय म्हणजे आपल्याला चव विचारली आहे. इथे आपल्याला पदार्थ दिलेले आहेत, त्या पदार्थाची चव आपल्याला इथे सांगायची आहे. आता बघा तिनतिडी. तिनतिडी म्हणजे चिंच. चिंच कशी असते, आंबट. मग आंबटला इथे म्हटलेलं आहे आमला. मरीचिका, मरीचिका म्हणजे काय, मिरची. मिरचीची चव कशी असते, तिखट असते, म्हणून ती कटू. कारवेल्लम, तिक्तम. तिक्तम म्हणजे कडू. आता इथे मुलांचा गोंधळ होऊ शकतो. आपण तिखट, तिखट म्हणजे तिक्तम, कडू म्हणजे कटू असा आपण अर्थ लावतो, पण हा चुकीचा आहे. कटुहू म्हणजे तिखट, तिक्तम म्हणजे कडू, हे लक्षात ठेवायचं आहे. आमलकम, कषायम. शर्करा, मधुरा. सैंधवम, लवणम. सैंधव म्हणजे काय, मीठ. या सगळ्यांची चव आपल्याला हे पूर्ण पिक्चर असंच्या असं आपल्याला दिलेलं असतं आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये. आपल्याला ही वरची नावं लिहायची नाहीयेत, तिनतिडी, मरीचिका, कारवेल्लम, आमलकम. आपल्याला ही नावं तिथे लिहिणं अपेक्षित नाहीये, तर त्या पदार्थांची चव लिहिणं आपल्याला तिथे बोर्डामध्ये अपेक्षित आहे. तर प्रत्येकाच्या खाली, चित्राच्या खाली त्या त्या चित्राची चव इथे दिलेली आहे. बघा, तिनतिडी आमला, मरीचिका कटुहू, कारवेल्लम तिक्तम, आमलकम कषायम, शर्करा मधुरा, सैंधवम लवणम. आता पुढचा प्रकार आहे ह्याच्यामधलाच चित्रपदकोशामधला क्रिया. क्रिया म्हणजे काय, आपण ज्या काही क्रिया करतो त्या. स्थगयती म्हणजे काय, थांबणे. पिदधाती आणि उद्घाटयती. आता बघा इथे बाण बंद करण्याच्या, म्हणजे तो दरवाजा ओढतोय पुढे, त्याच्यामुळे पिदधाती म्हणजे काय, बंद करणे. उद्घाटयती म्हणजे काय, उघडणे. इथे फक्त बाणाची दिशा बघा, ही कुठे आहे आणि ही कुठे आहे, त्याच्यावरूनही तुम्हाला ही क्रिया नक्की पिदधाती आहे की उद्घाटयती आहे हे लक्षात येईल.
निमीलयती, निमीलयती म्हणजे काय? मिटणे. इथे पहा चित्रामध्ये डोळे मिटलेली क्रिया दिसतेय. त्याच्यानंतर आहे ज्वालयती, निर्वापयती. आता इथे ददाती आणि यच्छती, आपण देतोय कोणाला तरी. पहा इथे हा बाण हाताकडे दाखवलेला आहे, म्हणजे ही व्यक्ती देतीये, म्हणून तो झाला ददाती किंवा यच्छती. दोन्हीपैकी कोणतंही एक क्रियापद तुम्ही लिहिलं तरीही इथे ते योग्य असणार आहे. आता गृह्णाती, गृह्णाती बघा कसा केलेला आहे. बाण कुठे आलेला आहे? हा असा दाखवलेला आहे, म्हणजे हा व्यक्ती ते घेत आहे. आता गृह्णाती लिहिताना विद्यार्थी चूक कशी करतात? हे असं न लिहिता आपण शक्यतो तो जसा दिलेला आहे अशाच पद्धतीने लिहायचा सराव करा. गृह्णाती म्हणजे काय? तर घेणे. आता बघा इथे वरती हा यच्छती म्हणून बाण खालच्या दिशेने दिलेला आहे. आता हा गृह्णाती घेतोय म्हणून हा बाण वरच्या दिशेने इथे दाखवलेला आहे. दोन्हींमधला फरक लक्षात घ्या, इथे गोंधळून जाऊ नका. चला पुढे बघा. आता पुढे दिलेला आहे माती. माती म्हणजे काय? मोजणे. अन्विष्यती, अन्विष्यतीचा अर्थ होतो शोधणे. परीक्षिते म्हणजे ऑब्झर्वेशन करतोय तो. चिनोती म्हणजे निवडणे. आता मर्दयती, मर्दयती म्हणजे मळणे. आता इथे काही पुस्तकांमध्ये मर्दयतीच्या ऐवजी पेशयते असा सुद्धा शब्द काही जुन्या पुस्तकांमध्ये दिलेला आहे. तर मर्दयतीच्या ऐवजी जर तुम्ही पेशयते लिहिलं तरीही ती सुद्धा क्रिया बरोबर आहे किंवा ते क्रियापद बरोबर आहे. जुन्या पुस्तकांमध्ये, जुनं जे पुस्तकांचं एडिशन आहे त्याच्यामध्ये पेशयती असा शब्द दिलेला आहे, तो सुद्धा अगदी 100% बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे वेल्लयती. वेल्लयती म्हणजे काय? तर लाटणे. आपण पोळी लाटतो ती. भर्जयती म्हणजे भाजणे. परिवेशयती म्हणजे वाढणे, टू सर्व. संकलयती म्हणजे अधिक बेरीज. व्यवकलयती म्हणजे वजाबाकी. गुणयती म्हणजे गुणाकार. भाजयती म्हणजे भागाकार. आता भर्जयती आणि भाजयती हे उच्चाराला जरी आपल्याला सारखे वाटत असली क्रियापदही तरीही भर्जय म्हणजे भाजणे, भाजय म्हणजे भागाकार करणे, हे दोन्हीही क्रियापद वेगळी आहेत. त्यामुळे लिहिताना काळजीपूर्वक पाहायचं आहे नक्की आपल्याला चित्र कशाचं दिलंय, भर्जयतीचं दिलंय की भाजयतीचं दिलेलं आहे. त्यामुळे हे व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला ते चित्र पाहून आपल्याला त्याचं क्रियापद लिहायचं आहे. हा झाला चित्रपद कोशाचा पहिला प्रश्न क्रमांक 1 याच्यामध्ये आपल्याला 5 चित्र दिलेली असतात. आता 5 चित्र कशातली येतात बाबा? तर पहिलं आहे आपल्याला हे जे उपयुक्त वस्तूंनी दिलेलं आहे 1, ह्याच्यामधलं एक चित्र असतं. वस्त्राणी मधलं एक चित्र असतं 2. त्याच्यानंतर खाद्यपदार्थामधलं एक चित्र असतं 3. त्याच्यानंतर आपल्याला रुचय मधलं एक चित्र असतं 4. त्याच्यानंतर आपल्याला इथे क्रिया दिलेल्या आहेत. या क्रियांमधलं एक चित्र आपल्याला इथे विचारलं जातं. म्हणजे अशी एकूण ही 5 चित्र विचारली जातात आणि 5 पैकी आपल्याला 4 प्रश्नांची किंवा त्या 4 चित्रांची अचूक नावं आपण जर लिहिली तर आपल्याला तिथे पैकीच्या पैकी गुण आपल्याला तिथे मिळू शकतात. आता असाच आहे प्रश्न पहिला सुगम संस्कृत मधला चित्रपदकोश, हा पूर्ण झालाय. आपण प्रश्न क्रमांक 1 संख्या. संख्या. आता संख्या 1 ते 100 संख्या आपण संख्या म्हणतो, रोज म्हणतो. ओघाओघाने त्या पाठही होतात आपल्या म्हणून 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 म्हणून. पण लिखाणाचं काय? आपल्याला तोंडी परीक्षेसाठी मार्क तर देणार नाहीयेत तिथे, आपल्याला तिथे लिहिणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या संख्या व्यवस्थित लिहायच्या आहेत. आता अष्टाशीतिही, श ची वेलांटी दीर्घ आहे आणि त ची वेलांटी इथे रस्व दिलेली आहे, तर ती तशीच तिथे लिहिणं अपेक्षित आहे. आता चतुर्नवतीही, पंचनवतीही, षण्णवतीही. ण बाणाचा 2 ण बाणाचे, पहिला अर्धा आहे आणि दुसरा पूर्ण आहे. त्याच्यानंतर बघा इथे काही ठिकाणी आपल्याला कंसामध्ये
अंक लिहिलेले 29, 39, 69, 79, 69. जर तुम्ही 90च्या ऐवजी 29 लिहिलं तरी ते योग्य आहे. 39च्या ऐवजी 39 लिहिलं तरी ते योग्य आहे. 49च्या ऐवजी 69 लिहिलं तरीही योग्य आहे. 69च्या ऐवजी 79 लिहिलं तरी ते योग्य आहे. 99च्या ऐवजी 69 लिहिलं तरीही ते योग्य आहे. असंच पहा, इथे अजून एक आहे 29, तिथे 29 लिहिलं तरीही योग्य आहे. त्याच्यानंतर 49, इथे पण 49 जरी लिहिलं तरीही ते योग्य आहे. तिथे कोणत्याही प्रकारचं चूक होत नाही. सेम 89 साठी पण होऊ शकतं, 69 साठी पण होऊ शकतं. संख्या लिहायचा जास्तीत जास्त सराव करा. आपण 1 ते 50 संख्या 8वी मध्ये पाहिलेल्या आहेत. बाकीच्या सगळ्या संख्या आपण 9वी मध्ये पाहिलेल्या आहेत. म्हणजे 8वी आणि 9वी दोन्ही वर्षी आपल्याला काय झालेलं आहे, ह्या संख्यांचा आपला सराव झालेला आहे. त्याच्यामुळे मला येतंय हे कधी तुमचं कन्फर्म होईल की मी ह्या संख्या अचूक लिहू शकणार आहे, जेव्हा आपल्या ह्या कोणतीही शुद्धलेखनाची चूक याच्यामध्ये होणार नाही. तेव्हा आपल्याला पण वाटेल की मला ह्या संख्या सगळ्या व्यवस्थित लिहिता येत आहेत. विसर्ग चुकवायचा नाहीये, म हलंत्य चुकवायचा नाहीये, त हलंत्य चुकवायचा नाहीये आपल्याला इथे. किंवा आता षट्चत्वारिंशत् त हलंत्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर चतुर्विंशतिः, इथे विद्यार्थी काय करतात, चतुर्विंशतिः त वरती तो रफार येतो. नाही, तिथे त वरती रफार नाहीये, चतुर्विंशतिः व वरतला ह्रस्व वेलांटी आणि त्याच्यावरती तो रफार आलेला आहे. आता हा जो संख्यांचा प्रश्न आहे हा असतो आपल्याला प्रश्न क्रमांक 1A. हा 2 मार्काला असतो. आपल्याला 3 संख्या दिल्या जातात. एक अक्षरात असेल तर 2 अंकात असतात, किंवा 2 अक्षरात देतील, 1 अंकात देतील. त्या 3 पैकी आपल्याला 2 प्रश्न, त्या 2 संख्यांची उत्तरं आपल्याला लिहायची असतात. जर आपल्याला 3ही येत असतील तर आपण 3ही लिहिले तरीही चालणार आहेत. हा सुद्धा जो विभाग आहे, हा जो प्रश्न आहे, हा सुद्धा आपल्याला पूर्ण गुण मिळवून देणारा आहे. आता जाऊयात प्रश्न क्रमांक 1E, जो आहे समय, जो आपण 8वीला पाहिलेला आहे, 9वीला पाहिलेला आहे, 10वीला सुद्धा आपण याचा सराव केलेला आहे. अतिशय सोपा आणि सगळे गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे. आपल्याला हा प्रश्न मेलनम कुरुत या ह्याच्यामध्ये येतो. मेलनम कुरुत म्हणजे काय, तर जोड्या लावा. आता एका बाजूला तुम्हाला अशा संख्या दिल्या जातात आणि पुढे तुम्हाला अक्षरात लिहून दिलं जातं की हा अ विभाग असतो आणि इकडे हा असतो ब विभाग. इथे आपल्याला संख्या ह्यांना काय म्हणतात बाबा ते आपल्याला लिहून दिलेलं असतं. आता ह्याची उत्तरं लिहायची पद्धत जोड्या लिहिताना कधीही अशा बाण मारून दाखवायच्या नाहीत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जरी तुमची उत्तरं बरोबर असली तरीही आपल्याला इथे मार्क मिळत नाहीत. त्याच्यामुळे लिहिताना काळजी घ्यायची आहे, हे अशा पद्धतीने काहीही लिहायचं नाही. त्यामुळे मग ही उत्तरं कशी लिहिणार आहोत आपण संख्यांची, तर पुढे समजा आता इथे 7:15 आहे, तर पुढेच त्याचं उत्तर ब विभाग करून त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे सपाद सप्तवादनम, आणि हा म हलंत्य करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर एकाखाली एक त्या लिहायच्या आहेत आणि प्रत्येक अचूक उत्तराला अर्धा मार्क इथे दिलेला आहे. एकूण आपल्याला 4 संख्या दिल्या जातात, प्रत्येकाला अर्धा अर्धा असा हा 2 मार्कांचा समयचा आपला हा प्रश्न आहे. आता बघा इथे पंचवादनम 5 वाजलेले आहेत. 5:05 जेव्हा 5 एक्स्ट्राची 5 मिनिटं झालेली असतात त्याला म्हणायचं पंचाधिक. आता जर मी 10:05 दाखवली तर पंचाधिक दशवादनम. 12:05 असतील तर द्वादश अधिक पंचवादनम. दशाधिक म्हणजे काय, 10 मिनिटं. 12:10 असतील तर द्वादशाधिक
दशाधिक द्वादशवादनम, सपाद 15 मिनिटं, सपाद पंचवादनम, सप्त पंचवादनम, सपाद इथे पंचवादनम दिला पण सपाद षडवादनम, सपाद सप्तवादनम, सपाद अष्टवादनम, सपाद एकवादनम. त्याच्यानंतर विंशती. विंशती म्हणजे काय? 20. एखादा आता इथे विंशत्याधिक पंचवादनम, 5 वाजून 20 मिनिटं अधिक झालेली आहेत म्हणून तिथे विंशत्याधिक पंचवादनम. विंशत्याधिक षडवादनम येईल, विंशत्याधिक एकवादनम येऊ शकतो, पंचविंशत्याधिक पंचवादनम म्हणजे 25 मिनिटं इथे एक्स्ट्रा झालेली आहेत. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सार्धपंचवादनम, पंचत्रिंशताधिक पंचवादनम, 44 अधिक पंचवादनम, पादोन षडवादनम. आता विद्यार्थ्यांची चूक इथे काही प्रमाणात होऊ शकते. पादोन म्हणजे काय? ऊन म्हणजे काय? कमी. पादोन म्हणजे 15 मिनिटं कमी, म्हणजे पुढची संख्या, पुढची वेळ होण्यासाठी 15 मिनिटं कमी आहेत म्हणून त्याला म्हटलं जातं पादोन. मग आता इथे 5:45 दिले, मग 6 वाजायला किती मिनिटं कमी आहेत? तर 15 मिनिटं कमी आहेत. मग 15ला काय म्हटलं तर पादोन षडवादनम. त्यामुळे इथे कोणताही गोंधळ करू नका. दशोन षडवादनम, पंचोन षडवादनम म्हणजे इथे 10 मिनिटं कमी आहेत आणि इथे 5 मिनिटं कमी आहेत. असा हा समय मेलनमचा आपला जो काही प्रश्न आहे, हा समय मेलनम पुरतचा 2 मार्काचा प्रश्न. एकूण आपला हा प्रश्न क्रमांक 1 सुगम संस्कृतम हा 8 मार्काचा प्रश्न आपला इथे पूर्ण झालेला आहे. चित्रपदकोश 4 मार्काला, संख्या 2 मार्काला आणि समय 2 मार्काला असा हा आपला 8 मार्काचा सुगम संस्कृतम. याच्यातलेच प्रश्न आपल्याला विचारले जातात, त्यामुळे इथे आपल्याला पूर्ण मार्क हे 100% मिळतात. फक्त अचूक सराव इथे आवश्यक आहे. आता आपण तसाच पद्धतीने पुढचा प्रश्न पाहणार आहोत. उपपद विभक्ती. उपपद विभक्ती म्हणजे काय? जेव्हा एखाद्या विशिष्ट धातूला, विशिष्ट अव्ययाला एखाद्या विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते, तेव्हा त्याला ते धातू विशेष किंवा उपपद विभक्ती असं म्हटलं जातं. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न उपपद विभक्तीचा आपल्याला येतो. प्रश्न क्रमांक 4 धातूनाम अव्ययानाम उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत. हा असा प्रश्न असतो. याच्यामध्ये आपल्याला 6 प्रश्न दिले जातात. त्याच्यापैकी आपल्याला 6 पैकी आपल्याला 4 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात. याला गुण आहेत 4. मग ह्याच्यामध्ये 3 आपल्याला धातवह असतात. म्हणजे काय? तर धातू दिले जातात आणि 3 अव्ययानी. धातूसाठी 3 गुण, धातूचे 3 प्रश्न आणि अव्ययाचे 3 प्रश्न, असे एकंदरीत आपल्याला हा 6 मार्काचा प्रश्न आहे. आणि आपल्याला शक्यतो आपल्या पान नंबर जो आहे 101, 102 वरती आपल्याला ही सगळी उदाहरणं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये उदाहरणं आम्ही आमच्या मनाने लिहू शकतो का? तुम्ही तुमच्या मनाने उदाहरणं लिहू शकता, पण तिथे कोणतीही व्याकरणाची चूक होता कामा नये. आता आपण एक एक बघूयात. आता पहिलं बघूयात आपण ही द्वितीय विभक्ती. द्वितीय विभक्तीमध्ये कोणकोणते धातू येतात बाबा? इथे द्वितीय विभक्तीमध्ये आपण पाहू शकतो की याच हा एकच धातू द्वितीय विभक्तीमध्ये येतो. बाकी हे सगळे अव्यय आहेत. प्रति, विना, अभितः, परितः, उभयतः. हा, आणि अजून एक धातू आहे गमगच्छ. गमगच्छ म्हणजे काय? जाणे. ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे
त्या ठिकाणाची द्वितीया विभक्ती. अहम पाठशालाम गच्छामी, मी शाळेत जात आहे. रामः वनम गच्छति, राम कुठे गेलेला आहे? वनामध्ये गेलेला आहे. जिथे जायचं आहे तिथली द्वितीया विभक्ती. आता रामाला वनामध्ये जायचंय म्हणून इथे वनाची द्वितीया विभक्ती आलेली आहे. नृप, ज्याच्याकडे मागायचंय त्याची द्वितीया विभक्ती. याचकः नृपम धनम याचते, म्हणजे याचक कोणाकडे पैसे मागतोय? तर राजाकडे पैसे मागतोय. कोणाकडे? राजाकडे. म्हणून ह्या नृपची काय झालेली आहे? इथे द्वितीया विभक्ती आलेली आहे. वत्सः धेनुम प्रतिधावती, प्रति हा अव्यय आहे. कोणाकडे? तर धेनूकडे. ते जे वासरू आहे ते आपल्या आईकडे, गाईकडे धावत आहे. जलम विना जीवनम अशक्यम, कोणाशिवाय? तर पाण्याशिवाय. अभितः, परितः, उभयतः, ज्याच्या सभोवताली, ज्याच्या भोवताली आणि ज्याच्या दोनही बाजूला असं जेव्हा अव्यय येतं त्याच्यामध्ये काय असते? ही कायम द्वितीया विभक्ती आलेली असते. आता बघा इथे अभित आणि उभयतः हे दोन्हीही स्वर आहेत, त्यामुळे इथे येताना हा जो म आणि इथला म काय आलेला आहे? हलंत आलेला आहे. जर तुम्ही लिहिताना चुकून जर तुमच्याकडे मार्गम उभयतः क्षेत्राणी संती, आता खरं तर व्याकरणाच्या शुद्ध लेखनाच्या दृष्टीने हे वाक्य अशुद्ध आहे. कारण आपला व्याकरणाचा नियम काय आहे? जर पुढे स्वर असेल तर तिथे तो अनुस्वार न येता काय येतो? म हलंत येतो. त्यामुळे ही काळजी आपण इथे घ्यायची आहे. ही झाली द्वितीया विभक्ती. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपण बघूयात तृतीया विभक्ती. तृतीया विभक्तीमध्ये सगळे अव्यय आहेत. अलम म्हणजे काय? थांबा, पुरे झालं आता. विना म्हणजे काय? च्याशिवाय. साकम, सह, सार्धम, समम म्हणजे सोबत. आता विद्या विना न मोक्षः. आता इथे अजून एक गंमत म्हणजे आपला हा विना हा जो हे जे अव्यय आहे हे द्वितीया विभक्तीमध्ये पण येतं, तृतीयेमध्ये पण येतं आणि पंचमीमध्ये पण येतं. मग तुम्हाला तीनही विभक्ती लिहायच्या आहेत का? नाही. तुम्ही कोणत्याही एका विभक्तीचं उदाहरण इथे लिहिलं तरीही ते योग्य असणार आहे. जर समजा मला तृतीय विभक्ती येते तर मी लिहू शकते जलेन विना न जीवनम, किंवा मला फक्त द्वितीयाच विभक्ती येते जलम विना न जीवनम. जर मला फक्त पंचमी विभक्तीच येते तर जलात विना न जीवनम. हे असं जरी लिहिलं तरीही तिथे चालणार आहे. तिथे कोणत्याही तुम्हाला कोणीही तिथे तुमचे गुण कमी करणार नाहीयेत. त्याच्यामुळे हा जर विना हा जर अव्यय आला तर तुम्ही द्वितीया, तृतीया, पंचमी यापैकी कोणतंही एक उदाहरण तुम्ही लिहू शकता. आता सह, ज्याच्या सोबत आपण जातोय त्याची तृतीया. इथे आपण अजून एक उदाहरण लिहू शकतो की राम सीता रामेण सह वनम गच्छती, किंवा हे पण सोपं आहे, अथर्व मित्रेण सह चित्रपटम पश्यती. आता अलम, अलमचा अर्थ आहे थांबा. अलम कोपेन, अलम खादनेन, अलम निद्रया, अलम कोलाहलेन, अलम विवादेन, अशी अनेक उदाहरणं आपण इथे पाहू शकतो. पुढे घ्यायची आपल्याला चतुर्थी विभक्ती. आता चतुर्थी विभक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये भरपूर धातू आहे. आता बघा, रुच हा धातू आहे, क्रुध हा धातू आहे, कुप, प्रति अधिक श्रू, कथ, स्पृह, हे सगळे काय आहेत? तर हे सगळे धातू आहेत. आणि हा नमः हा एकटाच फक्त ह्याच्यामध्ये अव्यय दिलेला आहे. आता बघा, आपण आधी रुच घेऊया. रुच म्हणजे आवडणे, ज्याला आवडतंय त्याची चतुर्थी विभक्ती. आता शुकाय दाडिमम रोचते म्हणजे काय? पोपटाला डाळिंब आवडतं. कोणाला आवडतं? पोपटाला. मग याच्याऐवजी तुम्ही अजून एक उदाहरण लिहू शकता, मह्यम आम्रम रोचते, मला आंबा आवडतो. आता क्रुध आणि कुप, हा कुप आणि हा क्रुध या दोघांचाही अर्थ आहे की रागावणे. ज्याच्यावर आपण रागावतोय त्याची इथे चतुर्थी विभक्ती आवश्यक आहे. जननी पुत्राय क्रुध्यती किंवा जननी पुत्राय कुप्यती, आई मुलाला रागवत आहे. यमः नच प्रति अधिक श्रू, यमः नचिकेतसे वरत्रयम प्रतिशृणोती. आता यम नचिकेताला 3 वर मागायला सांगतो.
आता कथा, कथा म्हणजे काय? कथा म्हणजे काय? सांगणे. ज्याला आपण सांगतोय त्याची चतुर्थी विभक्ती. पितामही बालकेभ्य कथाम कथयती किंवा माता बालकेभ्य कथाम कथयती किंवा माता पुत्राय कथाम कथयती, आपण असं सुद्धा लिहू शकतो. स्पृह, ज्याला आवडतंय त्याची पण इथे बघा, शुकः दाडिमाय स्पृहती, पोपटाला डाळिंब खूप आवडतात. नमः, नमः म्हणजे ज्याला आपण नमस्कार करतोय त्याची चतुर्थी विभक्ती. गणेशाय नमः, शारदायै नमः, सरस्वत्यै नमः, गुरवे नमः, तुम्ही इथे काहीही लिहू शकता. कृष्णाय नमः, शिवाय नमः, असं सुद्धा इथे तुम्ही लिहू शकता. पुढे आहे पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीमध्ये पण 2 धातू आहेत, तर बाकीचे अव्यय आहेत. वि अधिक रम आणि रक्ष हे 2 धातू आहेत, तर विना, बहिही आणि ऋते ही काय आहेत? ही 3 अव्यय आहेत. आता पहा, वि अधिक रम म्हणजे थांबणे. सज्जनाः सत्कार्यात न विरमंती, सज्जन लोक आपलं चांगलं कर्म करण्यापासून कधीही थांबत नाही. ज्याच्यापासून थांबवायचंय त्याची पंचमी विभक्ती. सैनिकः शत्रुभ्यः देशम रक्षति, ज्याच्यापासून रक्षण करायचंय त्याची पंचमी विभक्ती. याचं आपण अजून एक सोपं उदाहरण पण बघू शकता. देवः असुरात रक्षति, देवः असुरात रक्षति. किंवा अजून पाहू शकता, माता सर्पात रक्षति. आता परत इथे विना आलेला आहे, जो आपण मगाशी पाहिलेला आहे. द्वितीया, तृतीया आणि पंचमी. ज्ञानात विना नरह न शोभते. बहिही म्हणजे काय? बाहेर. नगरात बहिही उद्यानम वर्तते. धनात, ऋते म्हणजे च्याशिवाय, धनात ऋते जीवनम कठीणम. ही झाली आपली पंचमी विभक्ती. आता पुढे बघूया षष्टी विभक्ती. षष्टी विभक्तीमध्ये सगळी काय आहेत? अव्यय दिलेली आहेत. कृते, समीपे, पुरतः, पृष्ठतः. पुरतः म्हणजे पुढे, पृष्ठतः म्हणजे पाठीमागे. वामतः, दक्षिणतः. वामतः म्हणजे डावी बाजू, दक्षिणतः म्हणजे उजवी बाजू. अधः म्हणजे खाली, उपरी म्हणजे वर. ही सगळी अव्यय आहेत आणि ह्या सगळ्यांना षष्टी विभक्तीची अपेक्षा आहे. बालानाम कृते, कोणासाठी आवश्यक आहे? तर बालकांसाठी शिक्षण आवश्यक आहे. गृहस्य समीपे, कशाच्या जवळ वाचनालय आहे? तर घराच्या जवळ वाचनालय आहे. पाठशालायाः पुरतः क्रीडांगणं वर्तते, कशाच्या समोर क्रीडांगण आहे? तर शाळेच्या समोर क्रीडांगण आहे. गृहस्य पृष्ठतः पर्वत अस्ति, घराच्या पाठीमागे पर्वत आहे. रामस्य वामतः सीता, दक्षिणतः लक्ष्मण च वर्तते, रामाच्या डाव्या बाजूला सीता आहे, तर उजव्या बाजूला लक्ष्मण आहे. वृक्षस्य अधः, झाडाच्या खाली शुनकः उपविशति, कुत्रा बसलेला आहे. वृक्षस्य उपरी मर्कटः वसति, झाडावर माकड आहे. असे हे सगळे अव्यय समीपे, पुरतः, पृष्ठतः, अधः, कृते, वामतः, दक्षिणतः, बहिही, ह्याच्यासाठी सगळी, बहिही नाही, कृते, पुरतः, पृष्ठतः, वामतः, दक्षिणतः, अधः आणि उपरी, याच्यासाठी षष्टी विभक्तीची अपेक्षा असते आणि बहिहीसाठी पंचमी विभक्तीची. पुढे बघूयात आपण सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्तीमध्ये दोनही काय दिलेले आहेत? आपल्याला धातू दिलेले आहेत. स्नेह आणि वि अधिक तृतर. स्नेह म्हणजे आवडणे. प्रेम, माता पुत्रे स्नेहती, आईचं मुलावर प्रेम आहे. अध्यापक छात्रेषु पारितोषिकाणी वितरती, ज्याला द्यायचं आहे त्याची सप्तमी विभक्ती. त्यामुळे हे 2 असे एकूण द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी आणि सप्तमी असे हे विभक्ती आहेत आणि प्रत्येक विभक्तीला विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते. म्हणजे जी काही उदाहरणं दिलेली आहेत त्या उदाहरणांना विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते. म्हणजे गमगच्छ, ज्या ठिकाणी जायचे त्याची द्वितीया, रुच, ज्याला आवडते त्याची चतुर्थी, त्याच्यानंतर क्रुध किंवा कुप किंवा दायच्छ, ज्याला देतोय, ज्याच्यावर रागवतोय त्याची चतुर्थी विभक्ती. आणि आपल्याकडे ही जी उदाहरणं दिलेली आहेत, हे जे धातू आणि अव्यय आहेत, या धातू आणि अव्ययांमधूनच आपल्याला प्रश्न विचारले जातात. याच्या बाहेरचा कोणताही प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जात नाही. त्यामुळे जर आपल्याला संस्कृतानुवाद, याला और असतो संस्कृतानुवाद,
जर आपल्याला संस्कृत अनुवादचा प्रश्न अटेम्प्ट करायचा नसेल तर आपल्यासाठी धातू उपपद विभक्ती हा उत्तम पर्याय आहे, भरपूर गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे. आता पुढे बघूयात. धातू साधित विशेषणाने. काय असतं हे धातू साधित विशेषणाने? आपण 9वी मध्ये पाहिलेले आहेत, क्तवतू पाहिलेले आहेत, कृतप्रत्यय आता 10वीला पाहिलेले आहेत, शत्रुशानच पाहिलेले आहेत. मग ही जी धातू तालिका आपल्याला दिलेली आहे ही असते आपल्याकडे प्रश्न क्रमांक 5. याच्यामध्ये पहिली असते नामतालिका, ती असते 2 मार्क गुणांना. नंतर असते सर्वनाम तालिका, ती पण असते 2 गुणांसाठी. तिसरी असते क्रियापद किंवा लकार तालिका, ती पण असते 2 गुणांसाठी. नंतरची ही चौथी आहे धातू विशेषण, हे पण आहे 2 गुणांसाठी. आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला धातू दिलेले आहेत, याचे क्त प्रत्यय दिलेले आहेत, क्तवतू प्रत्यय दिलेले आहेत, कृतप्रत्यय, शत्रू आणि शानच. आता याच्यामध्ये शत्रू प्रत्यय आणि शानच प्रत्यय, परस्मय पद असेल तर वेगळा प्रत्यय येतो, आत्मनेय पद असेल तर वेगळा प्रत्यय येतो. आता एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, जर क्रियापद परस्मय पदाचं असेल तर कायम इथे न हलंत्य येणार. गच्छन, यच्छन, पिबन, नयन, जानन, कुर्वन प्रमाणे. आणि जर क्रियापद आत्मनेपदी असेल तर इथे मानह असा प्रत्यय येतो, मन्यमानह, रममाणह. आता इथे रममाण मध्ये न बाणाचा का आलाय आणि इथे न नळाचा का आलाय? तर आपल्या संस्कृतमध्ये एक छोटा नियम आहे, जर एखाद्या शब्दामध्ये अक्षर तुम्ही पूर्ण शब्द लिहित असताना र आला तर तिथे त्या न चा काय होतो? ण होतो. म्हणजेच न नळाच्या ऐवजी तिथे येतो न बाणाचा. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही चुकून इथे रममान न नळाचा केलात तर इथे तुम्हाला 0 मार्क मिळणार आहेत. त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. इथे रममाणः, मन्यमानः, जानानः. आता हे पहा, हा ज्ञा जो धातू आहे हा 9व्या गणातला आहे आणि उभयपदी. उभयपदी म्हणजे काय? हा परस्मय पदामध्ये सुद्धा चालतो आणि आत्मनेय पदामध्ये सुद्धा चालतो. मग आपण ह्याचं कोणतंही रूप लिहिलं तरी चालणार आहे. इथे जानन आणि जानानः म्हणजे एक हे परस्मय पदाचं रूप आहे आणि दुसरं आहे आत्मनेय पदाचं रूप. मग दोन्हीपैकी कोणतंही एक रूप तुम्ही लिहिलं तरीही ते योग्य असणार आहे. आता येऊयात कृतप्रत्ययाकडे. गम्यः, गंतव्यः, गमनीय. मग आम्ही तिन्ही लिहायचे का उत्तर म्हणून? नाही. ह्या तीनही पैकी कोणतंही एक तुम्ही उत्तर म्हणून लिहिलं तरीही ते 100% बरोबर असतं. आता समजा तुम्हाला गमगच्छ दिलेला आहे, त्याच्यामध्ये गतः, गतवान आणि एक कृतप्रत्ययाची रिकामी जागा आहे आणि पुढे गच्छन दिलेला आहे, तर तुम्ही गम्य, गंतव्य, गमनीय याच्यामधला कोणताही लिहू शकता. तुम्हाला तिथे पूर्ण मार्क मिळणार आहेत. तिथे कोणताही तुमचा मार्क कट होणार नाहीये. पुढे बघूयात आपण तसाच प्रश्न, याच्यातलाच पुढचा. हे सगळे जे धातू आहे बघा, श्रुतः, श्रुतवान, सार्य, सर्तव्य, सरणीय, सरण. अजून एक मुलांची विद्यार्थ्यांची चूक कुठे होते तर वंद आणि सेव. वंदितः, वंदितवान, वंद्य, वंदितव्य, वंदनीय, वंदमान. कारण हा वंद धातू जो आहे हा आत्मनेपदी आहे, त्यामुळे त्याला काय येतोय? मान प्रत्यय येतोय. आता पूज धातू, पूज धातू पण उभयपदी आहे, म्हणजे तो परस्मय पदामध्ये पण येतो आणि आत्मनेय पदामध्ये पण येतो. मग इथे तुम्ही पूजयन लिहिलं तरीही चालणार आहे, किंवा पूजयमान किंवा कथयमान, कोणतंही एक रूप तुम्ही लिहिलं तरीही इथे ते योग्य असणार आहे. पण आपल्याला या तालिका 100% सराव करणं आवश्यक आहे. याच्यातल्याच कोणत्याही तालिका आपल्याला विचारल्या जातात, त्यामुळे ह्याचा व्यवस्थित अभ्यास करा.
आपण वान प्रत्यय 9वी मध्ये पाहिलेलो आहोत. कह कृतवान का कृतवती आपल्याला धडा होता. म्हणजे काय, कर्तभूधावी ची ही रूपं आहेत सगळी. त्याच्यानंतरचा आपल्याकडे अजून एक दुसरा प्रश्न असतो, प्रश्न क्रमांक 5 मधलाच. आपल्याला प्रश्न क्रमांक जो आहे 5A हा असतो 9 गुणांसाठी. याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिले जातात. पहिला असतो संख्या विशेषण, दुसरा असतो समास, समास तालिका असतात ह्या. तिसरा असतो समानार्थी किंवा विरुद्धार्थी, आणि चौथा असतो सूचनानुसारम कृतीही कुरुत. आता इथे त्यांनी दिलेला असतो की 4 म्हणजे ह्या 4 पैकी कोणतेही 3 आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये परत तुम्हाला ऑप्शन असतात 5 म्हणजे प्रत्येकाकडे तुम्हाला 5 उदाहरणं दिलेली असतात आणि त्या 5 मधली आपल्याला कोणतीही 3 उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात. सगळीकडे 5 असा हा ऑप्शन आहे. मग आपण आता बघणार आहोत संख्या विशेषण. आता बघा, आवृत्तीवाचक दिलेलं इथे आपण हा बघतोय संख्या विशेषण. आपल्या पान नंबर 100 वरती ही सगळी उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. आवृत्तीवाचक म्हणजे काय? आवृत्ती म्हणजे काय? रिपिटेशन. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 1000 वेळा, 10,000 वेळा, व्हॉट एव्हर जे काही असेल ते. मग अशा वेळेस आपल्याला तिथे वारम असं लावणं आवश्यक आहे. म्हणजे काय? छात्र दीनस्य द्विवारम. आता मी इथे म हलंत्य केला का बरं? कारण इथे अ हा काय आलेला आहे? स्वर आलेला आहे. माता पंचवारम, आई 5 वेळा माझा शर्ट धुते. तेन त्रिवारम, त्याने 3 वेळा प्रयोग केले. बघा, मी सगळीकडे वारंवारम इथे घेतलेलं आहे. हा झाला आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक म्हणजे काय? रिपिटेशन, किती वेळा. हा समूहवाचक आहे. संख्यावाचक, संख्यावाचक आपण 9वी मध्ये पाहिलेलं आहे. ज्या लामामध्ये नाम ज्या लिंगवचन विभक्तीमध्ये असेल त्याच लिंगवचन विभक्तीमध्ये संख्या विशेषण येतं. भगवता व्यासेन 18 पुराणानि रचितानि, 4 वेदाः वर्तन्ते, 3 महिलाः जलमार्तुं गच्छन्ति, भोजने 6 रसेषु मधुरः रसः मम प्रियः, भगवद्गीतायां 18 अध्याये. 78 आपण काय म्हणतो? हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. ह्याला काय म्हणतात ते तुम्ही इथे लिहायचं आहे. ह्याला त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला असणार आहे क्रमवाचक. क्रमवाचक पण तेच. कितवा? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. म्हणजे एक ओळ आहे, एक रांग आहे विद्यार्थ्यांची. त्या रांगेमध्ये आपलं स्थान कितवं आहे? पहिलं, दुसरं, तिसरं, 8वं, 10वं, 20वं, 40वं की 50वं. मग ते झाले क्रमवाचक. आता श्रीकृष्ण हा देवक्याः अष्टमम अपत्य. कितवा अपत्य आहे हे? तर 8वं, म्हणून इथे आहे अष्टमम. पौषमास संवत्सरस्य दशमः 10वा. प्रेषितः प्रथमः उपग्रहः. भवने मम गृहं 7मे. द्वितीये भवने योगेशः निवसति. आता बघा, इथे ज्या लिंगवचन विभक्तीमध्ये नाम आलेलं आहे त्याच लिंगवचन विभक्तीमध्ये मी काय केलेलं आहे? संख्या घेतल्यात. आता अपत्यम अष्टमम,
मासह पुल्लिंग प्रमाणे आलेला आहे म्हणून मी दशमः केलेला आहे. उपग्रह हा सुद्धा पुल्लिंग एकवचन आहे, इथे सुद्धा एकवचन आलेलं आहे. तले इथे सप्तमी विभक्ती आली आहे त्यामुळे मी साताची पण सप्तमी विभक्ती केली. भवने ही सुद्धा सप्तमी विभक्ती आलेली आहे त्यामुळे ह्याची सुद्धा मी काय केलेली आहे, इथे द्वितीय विभक्ती केलेली आहे. पुढे बघूयात. आवृत्तीवाचकाने परत इथे आवृत्ती म्हणजे किती वेळा. सप्ताहस्य त्रिवारं संस्कृतवर्गः भवति, दिनस्य नववारं लोकयानम् आगच्छति, अस्माकं कुटुंब संवत्सरस्य एकवारं पर्यटनार्थं गच्छति, द्विवारं चतुर्वारं. आवृत्तीवाचक म्हणजे वारं येणार. संख्यावाचक आणि क्रमवाचकामध्ये नामाप्रमाणे संख्यांची विभक्ती येणार. जर नाम पुल्लिंग असेल एकवचन असेल तर संख्या पुल्लिंग एकवचनात येणार. जर संख्या स्त्रीलिंग नाम जर स्त्रीलिंग बहुवचनात असेल तर ती संख्या सुद्धा काय येणार, स्त्रीलिंग बहुवचनामध्ये येणार आहे. हा झाला आपला संख्या विशेषणाचा प्रश्न. आता ह्याच मध्ये नंतरचा असतो आपण जो पाहिला सूचनानुसारम कृतीहि कुरुत. सूचनानुसारम कृतीहि कुरुत. आता सूचनानुसारम कृतीहि कुरुतच्या खाली आपल्याला प्रत्येक पाठाच्या खाली हा सेपरेट प्रश्न दिलेला आहे. पृथुवैन्य आद्य कृषकः पृथुवैन्यमध्ये आहे, व्यसने मित्र परीक्षामध्ये आहे, त्याच्यानंतर अमूल्यम कमलम मध्ये दिलेला आहे, त्याच्यानंतर सैव परमाणू मध्ये आहे, आदि शंकराचार्य मध्ये आहे, धेनोर व्याघ्रः पलायते मध्ये आहे, प्रतिपदम संस्कृतम मध्ये सुद्धा हा प्रश्न दिलेला आहे. मग ह्या प्रत्येक पाठाच्या खाली जे सूचनानुसारम कृतीहि कुरुत दिलेले आहेत त्याचा सराव आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याच्यामधलेच प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात. याच्या व्यतिरिक्तचे बाहेरचे कोणतेही प्रश्न आपल्याला ह्या प्रश्न प्रकारामध्ये विचारले जात नाहीत. आता ह्याच्यामध्ये काय असतं, एक तर असतं की त्वांत किंवा ल्यबंत निष्कासयत असतो. मग किंवा आपल्याला दिलेला असतो त्वम स्थाने भवान योजयत, त्वम स्थाने भवान योजयत. किंवा आपल्याला दिलेला असतो ह्याच्यामध्ये स्म निष्कासयत. त्याच्यानंतर असतो वाक्य बहुवचनम एकवचनम कुरुत. किंवा एकवचनम कुरुत. एखाद्या विशिष्ट लकारामध्ये वाक्य परिवर्तनम कुरुत, लकार परिवर्तनम असेल. किंवा आपल्याला असू शकतो निजंत कुरुत किंवा निष्कासयत. निजंत कुरुत किंवा निष्कासयत. याच्यामधलेच प्रश्न आपल्याला शक्यतो विचारले जातात आणि हे सगळे प्रश्न प्रकार आपल्या प्रत्येक धड्याच्या खाली दिलेले आहेत. त्याच्यामधलेच आपल्याला प्रश्न विचारले जातात, त्याच्या बाहेरचे आपल्याला येत नाही. त्याच्यानंतरच ह्या प्रश्न क्रमांक हा झाला 5A मधला चौथा. आपण पहिला पाहिला संख्या विशेषण, त्याच्यामध्ये दुसरा असतो समास. समास देखील आपल्याला पाठ्यपुस्तकातलेच विचारले जातात. त्याच्यामध्ये अभ्यासपत्रम 1, 2, 3, 4 मध्ये जी काही समासाची उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यातले समास पण आपल्याला विचारू शकतात. त्याच्यानंतरचा असतो तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी. समानार्थी विरुद्धार्थी. समानार्थी विरुद्धार्थीसाठी पाठ्यपुस्तकाच्या खालीच आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द दिलेले असतात. त्याच्यातलेच प्रश्न आपल्याला ह्या प्रश्न प्रकारामध्ये विचारले जातात.
तर हे काही महत्वाचे प्रश्न आहेत जे आपल्याला 100% परीक्षेमध्ये येऊ शकतात. म्हणजे चित्रपदकोश, सुगम संस्कृत 8 मार्काचा प्रश्न. त्याच्यानंतर आपण उपपद विभक्ती पाहिला, तो असतो 4 मार्काचा. त्याच्यानंतर धातू विशेषण तालिका पाहिली, ती येते 2 मार्काला. आणि सूचनानुसारम कृती कृत, संख्यावाचक विशेषण, समानार्थी विरुद्धार्थी समास हे आहेत 9 मार्काला. थोडक्यात काय, तर आपलं जे संस्कृत आमोद हे पुस्तक आहे, पाठ्यपुस्तक, या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा कोणताही प्रश्न आपल्याला विचारत नाहीत. फक्त आणि फक्त प्रश्न क्रमांक 6 हा अपठितचा असतो. इथेच फक्त आपल्याला बाहेरचा पॅरेग्राफ विचारला जातो, अनसीन पॅरेग्राफ अँड अनसीन पोएम. बाकी सगळं जे आहे हे 8 मार्क सोडले तर पूर्ण 72 मार्काचा जो काही प्रश्न पेपर आहे तुमचा, क्वेश्चन पेपर आहे, तो पूर्ण आणि पूर्ण पाठ्यपुस्तकातलाच असतो. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, धडे वाचायचे आहे. धड्यांमध्ये लकार, कोणत्या धडा कशासाठी आहे. जर आपण पृथुवैन्य घेतला तर पृथुवैन्याचं काय आहे, थोडक्यात त्याचा सारांश बघा. एकतर तो राजा असतो, मग तो प्रजेची काळजी घेणारा असतो. भूमिमातेनी तो फिरताना तो बघतो की अरे आपल्या राज्यातली प्रजा अतिशय निकृष्ट अन्न खातीये का, तर मग पुरोहित सांगतात त्याला की तुझे वडील दुःशासक होते वेनराजा, त्यांच्या भीतीमुळे सगळं ते धनधान्य सगळं पृथ्वीच्या पोटात गेले, तू ते प्रयत्न कर ते बाहेर काढायचं. मग भूमाता येते, भूमाता त्याला सांगते तू सगळ्या तुझ्या प्रजेसोबत बसून तू शेती कर मिळून तुम्ही, मग तो शेती करू लागतो. हे त्या धड्याचं थोडक्यात विश्लेषण झालं. व्यसनी मित्र परीक्षा घेतला तर 2 मित्र असतात, तिसरा त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामुळे हरणावरती काय दुर्दशा ओढवते, मग त्या संकटातून तो कावळा त्याला एकाक्ष कसा त्याला बाहेर काढतो, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आदि शंकराचार्यांचा आपण लेसन घेतला तर शंकराचार्यांच्या आयुष्यातल्या 2 घटना महत्वाच्या दिलेल्या आहेत. एकतर त्यांना संन्यास दीक्षा घ्यायची असते, ती महत्वाची घटना. त्याच्यानंतर एक जीर्ण वस्त्रधारी मनुष्य त्यांच्या समोर येतो आणि तो त्याला वेदांत तत्वाचं सार सांगतो की तुझा आत्मा माझ्या शरीरापेक्षा भिन्न कसा, किंवा तुझं शरीर माझ्या शरीरापेक्षा भिन्न कसं, हे त्याने तिथे सांगून दिलेलं आहे. धेनोर्व्याघ्र पलायते आपण घेतला तर चिमणरावण एका सर्कसमध्ये अब्दुल आणि चिमणराव वाघाची आणि अस्वलाचं वस्त्र काय म्हणतात त्याला बहुरूपी म्हणून गेलेले असतात. मग त्यांच्यावरती काय प्रसंग ओढावतो, मग त्याच्यातून एकूण हास्य कल्लोळ काय होतो आणि नंतर त्याची परिणिती काय होते, तर चिमणरावांना मार बसतो. मग ते सगळं आपण थोडंसं लक्षात ठेवूया. त्याच्यानंतर आपण सएव परमाणू घेतला तर सएव परमाणूमध्ये काय आहे, कणाद ऋषींनी परमाणूची व्याख्या का मांडली, त्या व्याख्येमध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे. परमाणू म्हणजे काय, जे आपल्या साध्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाही, ते कसे आहेत, नित्य, स्वयंव्यावर्तक, त्याच्यानंतर अतींद्रिय, हे सगळं सांगायचं आहे. मग त्यांनी आपला हा परमाणू सिद्धांत कोणत्या ग्रंथात मांडला, वैश्लेषिक सूत्राणी हा ग्रंथ आहे त्यांचा, त्या ग्रंथात त्यांनी तो सगळा सिद्धांत मांडला. हे थोडक्यामध्ये थोडं थोडं त्याचं सार काढा प्रत्येक धड्याचं, म्हणजे तुम्हाला तो धडा समजायला सोपा जाईल. मग नंतर आहे प्रतिपदम संस्कृतम. काय ह्या प्रतिपदम संस्कृतम मध्ये की संस्कृत भाषेची आवश्यकता काय आहे. काही विद्यार्थी जागतिक संस्कृत परिषदेला चाललेले असतात, त्यांचं का सिलेक्शन झालेलं असतं. तुम्ही कला शाखेमध्ये असा, तुम्ही इंजिनिअरिंग शाखेमध्ये असा, वाणिज्य शाखेमध्ये असा, कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही असाल तरी तुम्हाला संस्कृतचा तिथे कसा उपयोग होतो हे मुलांनी तिथे पटवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे अमूल्यम कमलम. त्या सुदासाला काही थोडक्या त्या उमललेलं कमळ बघून पैशांची हाव सुटते, मग तो ते कमळ विकायला बसतो. मग तिथे त्या दोघांची भांडणं, सार्थवाह आणि श्रेष्ठी, ह्या दोघांची भांडणं कशी होतात. त्याच्यानंतर हे ज्यांना देणार आहेत तो जो सुगत आहे तो मला ह्याच्यापेक्षा जास्त पैसे देईल या आशेने तो सुगतांकडे जातो. मग सुगतांचं एकूण प्रसन्न व्यक्तिमत्व बघून तो अनाहूतपणे त्याच्या हातातलं कमळ सुगतांच्या पायावरती अर्पण होतं. मग हे थोडंच प्रत्येक धड्यातलं सार लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा गद्यांश आला तर तो समजायला अजून सोपा जाईल. जास्तीत जास्त धडे वाचा. श्लोक लेखन करताना अचूक श्लोक लिहा.
4 ओळींचे श्लोक लिहित असाल तर एक एक ओळ सोडून लिहा. 2 ओळींचे श्लोक एक एक ओळ सोडून लिहा. अन्वय लिहिताना व्यवस्थित काळजीपूर्वक श्लोक परत एकदा दोनदा म्हणा मनातल्या मनात आणि मग अन्वय लेखन करा. ह्या जर बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच आपल्याला संस्कृत या विषयामध्ये भरपूर गुण मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पेपरसाठी पुढे जी आता 20 तारखेपासून आपली परीक्षा होणार आहे त्यासाठी भरपूर शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.